हॅलो. इतकी सुंदर प्रस्तुती की काकांनी तिथून माझा माईकच बंद केला. किती छान ना. असं गणरायाला वंदन केलं की कसं आता गणपती बाप्पा पुढचं सगळं छान पार पाडणार असा एक आश्वासक भाव मनामध्ये आपल्याला नेहमीच येतो. मंडळी, विठ्ठल असो, गणपती असो, देवी असो, ही साक्षात रूपं ही तुमच्या आमच्यातलीच हो. लहान लेकरांना सुद्धा आपण देवता म्हणूनच पूजतो. लहान मुलाला आपण कृष्ण मानतो, छोटीला आपण देवी मानतो आणि त्यांची पूजासुद्धा करतो. मला नेहमी आपल्या भारतीय संस्कृतीचं खूप कौतुक वाटतं आणि त्यातल्या त्यात आपण जन्माला आलोय ते आपल्या महाराष्ट्रामध्ये. आपल्या महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी गदिमा हे नेहमी म्हणतात, विद्या उद्यम कला संस्कृती, विद्या उद्यम कला संस्कृती इथे न काही उणे, उभ्या भारता भूषण व्हावे ऐसे आमचे पुणे. म्हणजे खरंच आपल्या पुण्यामध्ये काय नाही, सगळंच आहे. आणि या सगळ्यांना वेळ लागलेलं असतं ते एक परिपूर्ण जीवन जगण्याचं, आणि असं सगळं सापडतं ते पुण्यातच. म्हणून प्रत्येकाची इच्छा असते की ह्या पुण्यामध्ये एकदा तरी मला एखादी कला, एखादी गायनकला असो, नृत्यकला असो, ती सादर करायला मिळावी. आणि ती सादर करायची संधी आज केअर फाउंडेशनतर्फे अवघे गरजे पंढरपूर या कार्यक्रमातनं आपल्याला मिळते. यासाठी आयोजकांसाठी एकदा जोरदार टाळ्या. कारण कला अंगी असते, पण ती सादर करायला देणारा प्लॅटफॉर्मसुद्धा तेवढाच महत्त्वाचा असतो. तर जसं मी मघाशी म्हटलं की ही संध्याकाळ खरंच खूप खास आहे बरं. आणि त्यातून आमची चिल्लू पिल्लू मंडळी बघा ना किती थाटात येऊन बसली तुमच्यासमोर. तुम्हाला आठवतं का हो तुमचं बालपण? एवढा कॉन्फिडन्स होता का बरं अंगामध्ये? आईचा पदर धरून मी तरी तिच्या मागे लपायची. कोणी नाव जरी विचारलं तर मी लाजून सांगायचे आणि मला बोलताच नाही यायचं. मला काहीतरी अशी विचित्र भीती वाटायची. पण ही हल्लीची पिढी पाहिली आणि त्यातली ही पुण्यातली मुलं हा शिक्का खूप खूप भारी असतो बरं नातेवाईकांमध्ये. आणि त्यातून हे बघा ना, कॉन्फिडन्स, एकाची सुद्धा नजर खाली नाही आहे. प्रत्येक जण बघतोय माझ्या आईचा किंवा बाबांचा कॅमेरा कुठून ऑन आहे आणि मी कुठे बघून तिथून गाणे म्हणते. मला हा कॉन्फिडन्स फार आवडतो. म्हणून थोडंसं आता त्यांची नावही सांगते मी. गणरायाला वंदन करून तर आपलं झालेलं आहेच. आणि आता या चिल्लू पिल्लू कंपनीची नावं मी आता तुम्हाला सांगते. सादर करणारे तुमच्यासमोर अच्युतम केशवम. यात आहे छोटूळ कंपनीमध्ये युक्ता, शान्विका, काव्या, ऋग्वेदा आणि अनया. बरोबर नावं घेतली मी? बरोबर? काकू चुकली नाही ना? बघा बरं, चुकली तर मला करेक्ट करा, कारण मला नाही ग जमत तुमच्यासारखं छान छान गाता येणं. करूया मग सुरुवात? ओके, ऑल द बेस्ट. एक छोटंसं करेक्शन आहे. मॅडम पुणेकर म्हणाल्या, थोडंसं पिंपरीकर म्हणाल तर आम्हाला आणखी जास्त आनंद होईल असं मला वाटतं. कारण हॅलो. म्हणूनच मी सुरुवातीलाच पूर्ण महाराष्ट्रासाठीच ही प्रार्थना केली की शेवटी वारीतूनही आपल्याला हेच शिकायचं असतं की तुमच्या आमच्यामध्ये भेद असा तो नको. काय ते फक्त मध्ये एक थोडंसं आऊंचं किंवा एक डांगे चौकाचं मध्ये आपल्याला थोडंसं काय बॅरियर येतं. बाकी अदरवाईज पुणं तिथं काय उणं ना शेवटी. म्हणून सगळ्यांना सामावणारं असं आमचं पुणं.